उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या निमंत्रित मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते। याचबरोबर सन्माननीय पोलीस कमिशनर एम राजकुमार साहेब यांचाही सन्मान, सन्माननीय ग्रामीण पोलीस अधीक्षक असलेले कुलकर्णी साहेब यांचाही यथोचित सन्मान इथे संपन्न होतोय। सन्माननीय आमचे सीओ साहेबांचंही आगमन झालंय, मी त्यांचंही या सोहळ्याप्रसंगी स्वागत करते। याचबरोबर शहर अध्यक्ष सन्माननीय नरेंद्रजी काळे साहेब, सन्माननीय चेतनसिंहजी केदार साहेब आणि उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय मान्यवरांचं पुन्हा एकदा सोलापूर महानगरपालिका सोलापूरच्या वतीनं इथं स्वागत करते। 100% महिला कर्मचारी असलेला सोलापूर शहरातला पहिला पेट्रोल पंप इथं साकारला जातोय। सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त सन्माननीय शीतलताई तेली उगले मॅडम यांना मी विनंती करते तरी कार्यक्रमाचं स्वागतपर प्रास्ताविक या ठिकाणी व्यक्त करावं। सन्माननीय शीतलताई तेली उगले मॅडम यांना विनंती, आपण स्वागतपर प्रास्ताविक व्यक्त करावं। प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीचा पहिला पेट्रोल पंप IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे 7 रस्ता या जागेवरती सुरू होतोय आणि माननीय पालकमंत्री साहेबांच्या शुभ हस्तांनी त्याचं आता उद्घाटन आपण केलं। ही आम्हा सर्वांच्या दृष्टीने एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या अनेक जागा शहरभरात आहेत, परंतु महानगरपालिकेसाठी उत्पन्नाचे शाश्वत सोर्स किंवा स्रोत तयार करणं ही आम्हा सर्वांचा प्राधान्यक्रमाचा विषय असतो आणि त्या दृष्टीनं ही जी एक महत्त्वाचं लोकेशन आहे त्या लोकेशनला हा पेट्रोल पंप चालू करण्याचा विचार पुढे आला आणि माझ्या सगळ्या टीमनं खूप मेहनत घेऊन सर याच्यामध्ये काम केलं। आमचे उपायुक्त आशिष लोकरे आहेत, असिस्टंट कमिशनर शशिकांत आहेत, त्यांच्या खालची टीम आहे। मग याच्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी होत्या, नगर अभियंता सारिका आहेत किंवा ड्रेनेजची लोकं आहेत, इलेक्ट्रिकल ITची लोकं, फायरवाली, सगळ्या विभागांनी एकत्रित येऊन याचं रेकॉर्ड टाईममध्ये हा पेट्रोल पंप आज चालू केला। आम्हाला आजची ही शुभ मुहूर्त जो आहे तो आम्हाला मिस करायचा नव्हता। सर याच्यामध्ये महानगरपालिकेची स्वतःची 300-350 वाहनांची फ्लीट आहे। वी आर द बिगेस्ट कन्झ्युमर, आमची स्वतःचाच इतका मोठा वापर आहे इंधनाचा आणि सोबतच घनकचरा व्यवस्थापन आणि आधी जी कामं चाललेली असतात सर शहर आधीमध्ये त्यांच्याही मोठ्या फ्लीट्स असतात। त्यामुळे आम्ही एका बाजूने सेवा देतोय आणि दुसऱ्या बाजूने त्याचं स्वतःच आम्ही ग्राहक सुद्धा आहोत। तर ही गॅप ओळखून आम्ही हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता। मला खरोखर आनंद आहे की आज फायनली माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आमदार साहेब देवेंद्रजी आज इथे आहेत, आमचे महापालिकेचे माजी पदाधिकारी आहेत, जिल्हाधिकारी, CP, SP, CO आणि इतर महत्त्वाचे अधिकारी आज इथे उपस्थित आहेत आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हा क्षण संपन्न झाला। सर या पंपाचं वैशिष्ट्य म्हणजे सध्या आम्ही 2 शिफ्टमध्ये हा चालवणार आहोत, परंतु हा 100% महिला संचलित पंप असणार आहे आणि ज्या महिला आपण बघितल्या तर त्यांना याचं सगळं ट्रेनिंग दिलेलं आहे। जर आम्हाला वाटलं की याला खूप जास्त म्हणजे आमच्या 2 शिफ्टच्या कपॅसिटीपेक्षा जास्त प्रतिसाद आहे तर 3री शिफ्टही आम्ही चालू करू। तर मध्यरात्री एखाद्या महिलेला जर इथे यायचं असेल इंधन भरण्यासाठी तर तिलाही हे सुरक्षित जागा इथे वाटली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। एक कळत नकळत महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीनेही आम्ही एक पाऊल टाकलेलं आहे महानगरपालिकेनं। आपल्या सर्वांचं सहकार्य या पेट्रोल पंपामध्ये असंच आम्हाला राहू द्या अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते। आणि सर आपण आम्हाला आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून इतक्या शॉर्ट नोटीसवरती वेळ दिलात, आपले मनपूर्वक आभार मानते। आमदार साहेबांचेही आभार आणि इतर माझे जे सहकारी आहेत ते आवर्जून आपण सर्वजण उपस्थित राहिलात म्हणून आपले सर्वांचेही मनपूर्वक आभार मानते। माझी लाडकी बहीण खरं तर खंबीर बहीण होती आणि एका कर्तव्यदक्ष अशा महिला अधिकाऱ्यांकडून खास महिलांच्या वतीनं चालवला जाणारा मला वाटतं सोलापूर शहरातला नाही तर महाराष्ट्रातला हा अनोखा प्रयत्न आहे। एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण सन्माननीय आयुक्त मॅडम यांच्यासाठी देऊयात आणि यानंतर या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी नवनिर्वाचित पालकमंत्री नामदार जयकुमारजी बोरे साहेब यांना मी विनंती करते, त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात अशी त्यांना विनंती आहे। आज सोलापूर महानगरपालिकेचा एक अभिनव असा उपक्रम, एका बाजूला त्याला उपक्रम म्हणून एका बाजूला व्यवसाय म्हणून, ज्याचं कौतुक
करणं बंधनकारक असेल. तर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात अशी ही एकमेव महानगरपालिका असेल की ज्याने स्वतःचा पेट्रोल पंप तयार केला, स्वतःचं एक उत्पन्नाचं साधन तयार केलं. आणि अशा या पंपाचं उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला. तर पहिल्यांदा महानगरपालिकेला आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आजच्या या शुभ कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या शहराचे आमचे युवा आमदार, आमचे मित्र सन्माननीय देवेंद्रजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय कलेक्टर महोदय, आदरणीय CP महोदय, आदरणीय SP महोदय, आदरणीय CO आणि महानगरपालिकेचे सगळे पदाधिकारी, आमचे शहरचे आणि ग्रामीणचे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि या कंपनीचे अधिकारी, नाव माहिती नाही आता, सॉरी, पण प्रभातजी, आपण सगळे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे ग्रामस्थ बंधू, आपले शहराचे नागरिक बंधू, सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करत असताना महानगरपालिकेचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आणि एक महिला अधिकारी आयुक्त म्हणून काम करत असताना या पेट्रोल पंपाचा अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. आणि दूरदृष्टी कशी आहे बघा, तर सांगितलं पंप आम्ही चालवतोय कारण आमच्याकडे वाहनं पण तेवढी आहेत. 350 वाहनं पहिलं कस्टमर आहे, तर सगळ्यात मोठा कस्टमर पण आपणच आहात. तेव्हा प्रति लिटर 1 रुपया वाचला तर तुमचे खूप पैसे वाचणार आहेत. तेव्हा महानगरपालिकेनं खूप विचारपूर्वक हे पाऊल उचललं. आणि दुसरा आनंदाचा विषय असा आहे, एक महिला आयुक्त म्हणून काम करते आणि हा पंप चालवण्याची जबाबदारी सगळ्या महिला भगिनींना दिलेली आहे. त्यामुळे आमच्या ह्या सगळ्या भगिनींना लखपती दिली होती, व्यवसाय काम मिळालं, आता ह्या सगळ्या लखपती दिली होती. आणि मोदीजींच्या दुसऱ्या उपक्रमात सहभागी होण्याचं काम आपण या निमित्तानं केलेलं आहे. मला वाटतं या शहराच्या विकासाच्या अनेक कल्पना, या शहराच्या विकासाच्या बाबतीत अनेक नवनवीन कल्पना घेऊन आपण सगळेजण काम करत आहे. लोकप्रतिनिधी काम करतायत, आयुक्त म्हणून आपण काम करतात, आपले सगळे अधिकारी काम करतात. आणि या ठिकाणी पालकमंत्री म्हणून मला नवीन म्हणायला लागला, तुला झाले 8 दिवस, मला 8-10 दिवस, कारण खूप कमी संधी असते काम करण्याची. त्यात नवीन म्हणत बसतो तर अवघड होईल आपल्याला. पण आता या शहराच्या विकासामध्ये एक मानाचा तुरा या निमित्तानं मॅडम आपण लावलेला आहे. अभिनव उपक्रम आहे, कारण रुटीननं काम करणारे अनेक अधिकारी असतात, रुटीननं काम करणारे अनेक संस्था असतात. आपलं रुटीन तोडून शहराच्या विकासामध्ये योगदान देणं आणि आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणं, संस्थेच्या आलेल्या निधीतून खर्च करणारे अनेक लोक असतात, परंतु संस्थेचा निधी वाढावा, संस्थेचं उत्पन्न वाढावं म्हणून प्रयत्न करणारे काही अधिकारी असतात. आणि त्यामध्ये मॅडम आपण काम करतात. आपल्याला मनापासून धन्यवाद. देवेंद्रजी, आपण या शहराचे आमदार म्हणून काम करताय. अनेक युवा आमदार आपण सगळेजण बघताय, खूप मोठं भविष्य असणारे आमचे माझे सगळे सहकारी आहेत. आणि मला आनंद याचा आहे की या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो आणि सगळे अधिकारी आहेत, असे यंग आहेत, डायनॅमिक आहेत, ज्यांच्यामध्ये काम करण्याची कॅपॅसिटी आहे. मला वाटतं सुदैवाने पालकमंत्री पण तसाच आहे, त्यामुळे काही अडचण येणार नाही आपल्याला. आता आपल्या सगळ्यांना पळवायची जबाबदारी माझी पण आहे. त्यामुळे आपण सगळे मिळून या जिल्ह्याचा, या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, या शहराच्या विकासामध्ये आपण सगळे मिळून योगदान देऊया. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या पेट्रोल पंपाचं लोकार्पण करतोय. या सोहळ्यासाठी महानगरपालिकेला आणि आयुक्त मॅडम आपल्याला, शहराचे आमदार आपल्याला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि एक चांगला पेट्रोल पंप, एक आदर्शवत पेट्रोल पंप, आता तर सांगितलं 2 शिफ्टमध्ये चालतोय, तुम्ही सांगता 3 शिफ्टमध्ये चालवणार आहे.
आणि शहरातल्या कुठल्याही महिला भगिनीला यायचं म्हणलं पंपावर तर आता अडचण नाही, आमच्या महिला भगिनी येतात. तर नक्की महिला भगिनी याच्यामध्ये आपल्या या व्यवसायामध्ये वाढ करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या ह्या अभिनव उपक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर सगळ्याच अधिकाऱ्यांच्या मनगटामध्ये बळ देणारं आणि प्रेरणादायी असं मनोगत आणि शुभेच्छा सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी या ठिकाणी केलं, यासाठी त्यांचे आभार व्यक्त करते. आणि यानंतर सभा संकेतानुसार कार्यक्रमाचा शेवट हा आभार प्रदर्शनानं होतोय आणि हे आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी सन्माननीय अतिरिक्त आयुक्त असलेले रवी पवार साहेब यांना मी आमंत्रित करते. सन्माननीय कारंजे साहेब आपल्याला विनंती करते आपण कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन व्यक्त करावं. आजच्या या 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आज सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हा सुरू करण्यात आलेला लोकार्पण करण्यात आलेला पेट्रोल पंप, महिला संचलित पेट्रोल पंपाचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते आज पार पडलेला आहे. आज या कार्यक्रमासाठी मंत्री महोदयांनी वेळ काढून महापालिकेला आपले शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार माननीय श्री कोटे साहेब यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून शोभा आणली, त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. तसेच सोलापूर शहराचे भाजपाचे शहराध्यक्ष, जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष, त्याचबरोबर सोलापूर शहराचे जिल्हाधिकारी महोदय, पोलीस आयुक्त महोदय, SP साहेब व जिल्हा परिषदेचे CO साहेब यांनी सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहून आम्हास बळ दिलं आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपणा सर्वांचे मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आभार मानून हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीने संपला असं जाहीर करतो.
आहे